समान काम समान वेतन प्रकरणातील 80 कामगारांची थकीत देयकं 4 आठवड्यात अदा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिल्यानंतर ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी विशेष आदेश जारी करत 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली आहे। या समितीवर कामगारांच्या देयकांची पडताळणी आणि अदा प्रक्रियेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील 80 कंत्राटी कामगारांच्या समान वेतन प्रकरणासाठी गेली 20 वर्ष लढा सुरू होता। या प्रकरणी कामगारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। न्यायालयात नुकतीच सुनावणी झाली। 28 एप्रिल 2024 रोजी न्यायालयामध्ये याचिकाकर्त्याच्या वतीनं 80 कामगारांच्या थकीत रकमेचा तपशील सादर करण्यात आला। त्यानंतर पालिकेनं संबंधित रकमेची पडताळणी करून कामगारांना देयकं अदा करावीत असे निर्देश न्यायालयानं दिले। त्यानंतर 30 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत पालिका आयुक्त सौरभराव यांनी 4 आठवड्यात सर्व थकीत रक्कम अदा करण्याचे हमीपत्र न्यायालयाला दिले। न्यायालयानं हे हमीपत्र स्वीकारत पालिकेला आवश्यक ती कार्यवाही करण्यास परवानगी दिली। याच पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी 5 मे रोजी विशेष कार्यालयीन आदेश काढत 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली आहे। या आदेशानुसार कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर स्वप्नाली कदम, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी दीपक शिंदे, मुख्य लेखापरीक्षक जितेंद्र इंगळे आणि मुख्य विधी अधिकारी मकरंद काळे यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे। या अधिकाऱ्यांवर याचिकेतील 80 कामगारांची पडताळणी, वेतनातील फरकांची कर्मचारी निहाय देयकं तयार करणं, वित्त आणि लेखा विभागामार्फत त्याची तपासणी करणं आणि अंतिम मंजुरीबाबत देयकं अदा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। ही संपूर्ण प्रक्रिया 14 मेपर्यंत पूर्ण करण्याचे तसंच कार्यवाहीचा टप्प्याटप्प्यानं अहवाल शासनाला सादर करणं आणि अंतिम पूर्तता अहवाल उच्च न्यायालयात दाखल करणं चे आदेश अतिरिक्त आयुक्त रोडे यांनी दिले आहेत।